शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। खरं तर शिवसेना आज त्या एक अत्यंत अशा खडतर काळातून चाललेली आहे। पक्षासमोर खूप आव्हानं आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे। आमदार खासदारांच्या बंडाला तोंड द्यावं लागतंय। अशा काळात पक्षातले काही सहकारी हे उद्धव ठाकरेंबरोबर अजूनही आहेत। त्यापैकी एक म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत। आपण नेमकं आज पक्षात काय सुरू आहे आणि या सहकार्यांचं काय म्हणणं आहे, काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। संजय राऊत आपल्याबरोबर आहेत। राऊत साहेब, आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे। तुम्ही पक्षात त्यांचे सहकारी आहात। उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत, मित्र आहेत, कौटुंबिक नातंही आहे, स्नेह आहे। काय सांगाल उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कशा पद्धतीने शुभेच्छा? उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या कायम शुभेच्छा आहेत। उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडवल्या जात आहेत त्या फक्त शिवसेनेवरच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्यासाठी ह्या घडवल्या जात आहेत। जोपर्यंत शिवसेना आणि ठाकरे परिवार हा कमजोर होत नाही तोपर्यंत काही लोकांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत। पण आम्ही सगळे आजही सगळ्या बाबतीत तनानं मनानं सगळ्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत आणि राहू। तुम्ही म्हणता की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान आहे, आमदार गेले, खासदार गेले, नाही आहे। आव्हान शिवसेनेतला प्रत्येक घटक जो आहे हे आव्हान झेलून उभा आहे। साधा शिवसैनिकासमोर सुद्धा आव्हान आहे आणि तो लढतो आहे आपल्या नेत्यासाठी, आपल्या पक्षासाठी। उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे पुन्हा एकदा तावून सुलाखून बाहेर पडेल याची आम्हाला खात्री आहे। साहेब, तुम्ही गेल्या महिनाभरातला घटनाक्रम बघता आहात की ज्या पद्धतीनं आमदारांचा वेगळा गट झाला, सत्तांतर झालं, खासदारांचा वेगळा गट झाला। भलेही हे सगळे म्हणतात की आम्ही मूळ शिवसैनिकच आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। हा जो घटनाक्रम आहे त्यातून शिवसेना नेमकं काय शिकली आहे, पक्ष नेतृत्व नेमकं काय शिकलं आहे, याबद्दल काय सांगा? नाही, यात शिकण्याचा प्रश्न काय, विश्वासघात जो असतो हा आपण ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडून होतो। याचा अर्थ लोकांवरती विश्वास ठेवणं सोडून देता येत नाही। विश्वास ठेवावाच लागतो काम करताना, सहकाऱ्यांवरती, कुटुंबातल्या घटकांवरती। त्याशिवाय पक्ष किंवा कुटुंब पुढे जात नाही। आणि विश्वासघात तिथेच होतो, समोरच्या ज्याच्यावरती आपण विश्वास टाकलेला आहे त्याच्या मनात नक्की अंतरंगात काय चाललं आहे हे आपल्याला कळत नाही। तो दुसराच काहीतरी भूमिका विचार करत असतो। शेवटी जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत विश्वासघात हा सुरूच राहील। पण उद्धव ठाकरेंपासून जे आमदार, खासदार, नगरसेवक जे कोणी वेगळे झाले, तुम्हाला असं वाटत नाही का की फक्त यांचंच चुकलं की शिवसेना नेतृत्व किंवा शिवसेनेतले जे काही घटक आहेत त्यांचंही काही चुकलेलं आहे? त्याला चुका कुठे होत नाहीत, घरात होतात, कुटुंबात होतात, व्यापारात होतात, धंद्यात होतात, राजकारणात ते होत असतील हो। याचा अर्थ असा नाही की ज्या पक्षानं तुम्हाला इतके वर्ष भरभरून दिलं आहे, आता आपण कोण होतो सगळे जे आज प्रश्न विचारत आहेत त्यातले काही लोक तर नगरसेवक पदापासून दिल्लीपर्यंत पोचले, मंत्रिपदापर्यंत पोचले। 4-4, 5-5 वेळा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन होणं मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेत ही साधी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या। त्यातूनच तुम्हाला बळ मिळालं आहे, त्यातूनच तुमची हाव लालसा वाढली आणि त्या लालसेतून आजचा तुम्ही घाव घातलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली, माणसांचे सरदार केले आणि त्या सरदारांनी शिवसेनेवरती घाव घातले, इतकंच मी सांगेन। नाही, पण जे आमदार, खासदार जी भूमिका मांडत होते त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेस NCP बरोबर जाणं ही खूप मोठी चूक होती शिवसेनेसाठी। तुम्हाला असं वाटतं की हे जे बंड झालं ही शिवसेनेला ही चूक सुधारण्याची वेळ होती? हा बहाणा आहे। एकनाथ शिंदे यांचाच भाजपबरोबर झाला विरोध होता 2014 साली। त्यांची भाषणं पहा ना तुम्ही। भाजपच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे आपण, ही त्यांची भूमिका होती आणि त्यांनी जाहीरपणे ती व्यक्त केली। भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं अस्तित्व मिटवून टाकेल, गावागावात शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, ही भावना
आजच्या मुख्यमंत्र्यांची होती आणि आपण सगळ्यांनी ते ऐकलं असेल. एक निमित्त आणि बहाणा असतो विश्वासघात करण्यासाठी किंवा बेईमानी करण्यासाठी, घर किंवा पक्ष सोडण्यासाठी. त्यात न पडलेलं बरं. अनेक गोष्टी समोर बसून बोलता येतात, पण स्वतः उद्धव ठाकरे यांनी काय मनापासून भाजपा सोडली नाही किंवा भाजपासून दूर गेले नाहीत. 2014 सालीसुद्धा भाजपनंच आम्हाला सोडलं आणि 2019 साली सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्ती आणि वृत्तीमुळेच आम्हाला भाजपपासून दूर जावं लागलं. हे आज जे काय भजन करतायत भाजपचं, त्या सगळ्यांना माहिती आहे. हे का मुद्दाम झालेली गोष्ट नाही, हे आमच्यावर लादले गेलेलं आहे. पण 2 दिवसात मुलाखतीचे 2 भाग बघितले तर असं दिसतं आहे की राजकीय विरोधकही असं म्हणत आहेत की या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही मुलाखत मॅच फिक्सिंग आहे. इथपर्यंत शिवसेनेचे जे विरोधक आहेत, विशेषतः भाजप, मनसे हे जे आहेत, हे आरोप त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. मग आता जे सरकार आलं आहे ते कुठलं फिक्सिंग आहे महाराष्ट्रात काय? आणि उद्धव ठाकरेंना मी राजकीय प्रश्न विचारले आहेत जे लोकांच्या मनात आहेत. तुम्ही आंबे चुकून खाता की कापून खाता, असे प्रश्न विचारले नाहीत. राजकीय मुलाखत आहे, राजकीय प्रश्न विचारले जातील आणि या प्रश्नांची टोकदार उत्तरं जर विरोधकांना खुपत असतील आणि म्हणून ते तळमळत असतील तर मुलाखतीचा उद्देश यशस्वी झाला असं मी मानतो. पण उद्धव ठाकरे मुखपत्र सामनालाच मुलाखत देतात असंही राजकीय विरोधकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांची मर्जी आणि आमची मर्जी. यापूर्वीसुद्धा उद्धवजींनी पत्रकार परिषदेमधून सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. गेल्या काही दिवसात ते वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन बोललेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना बोलायला काय झालं हो? पण उद्धव ठाकरे एका बाजूला निशाण्यावर असताना, आदित्य ठाकरे दुसऱ्या बाजूला निशाण्यावर असताना, शिवसेनेत संजय राऊत हे सुद्धा राजकीय विरोधकांच्या यादी निशाण्यावर तर होतेच, पण आता पक्षात जे आमदार खासदार आहेत त्यांच्याही निशाण्यावर संजय राऊत आहे. असं आहे की भारतीय जनता पक्षानं सध्या माझ्याविषयी बोलणं कमी केलं आहे. जे पक्षात सक्रिय असतात, जे आपल्या नेत्याची कवचकुंडलं बनून राहतात, त्यांच्यावरती असे हल्ले होत असतात. वारंवार माझ्यावर झालेले आहेत. आता जे सोडून गेले आहेत त्यांच्याने माझं व्यक्तिगत शत्रुत्व काहीच नाही. एकनाथ शिंदे यांच्यापासून बहुतेक सगळे जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध इतके जिव्हाळ्याचे आहेत, मैत्रीचे आहेत, भावनिक नातं होतं आमच्यामध्ये. आता त्यांना एक भूमिका घ्यावी लागते, कोणावर तरी हल्ला त्यांना करावा लागेल. मग आदित्य ठाकरेंवर करतील, संजय राऊतांवर करतील, भविष्यामध्ये ते माननीय उद्धवजींवर करतील. ही भारतीय जनता पक्षाचा अजेंडा ते चालवत आहेत, त्यांचा अजेंडा नाही. जर तुम्ही त्यांच्याशी खाजगीत बोलाल तर ते आमच्याविषयी वाईट नाही बोलणार, कारण आमच्याकडून त्यांचं वाईट व्हावं असं कधीच घडलं नाही. प्रत्येकाला उद्धव ठाकरे असतील आमच्या मी तर कुठल्या सरकारच्या कामात सहभागी नव्हतो. मी फक्त संघटनेचंच काम करणारा माणूस आहे, सामनाचंच काम करत राहिलो. त्याच्यामुळे माझ्यावरती हल्ले करणं हा मूर्खपणा आहे त्यांचा. नाही, पण जे आमदार खासदार असतील ते वैयक्तिकरित्या जेव्हा तुमच्यावर निशाणा साधतात ते म्हणतात की जी काही आता शिवसेनेची अवस्था आहे, जी काही वाट लागली असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी संजय राऊत जबाबदार आहेत. त्यांना बोलू द्या ना, माझे पक्षप्रमुख ह्याच्यावर बोलतील ना. तुम्हाला कोणती कारणं शोधायची आहेत ती तुम्ही शोधा. बेईमानी तुम्ही केले, बेईमानांच्या वक्तव्याकडे फार लक्ष द्यायची गरज नसते, लक्षात घ्या. नाही, पण एक असंही म्हटलं जातं आहे की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जे बाजूला झालेले आहेत आमदार खासदार, असा जो वेगळा गट आहे, त्यामध्ये अडसर हा संजय राऊत ठरत आहेत. माझा कधीच असा प्रकारची भूमिका नव्हती. किंबहुना सातत्यानं सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे आपले नेते आहेत, पक्ष आपला आहे. पक्षाच्या अंतर्गत 4 भिंतीत आपण आपले मतभेद मिटवायला पाहिजेत, आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. ही आमची सगळ्यांची भूमिका, उद्धवजींची भूमिका आहे ना. म्हणून तर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देताना सगळ्या खासदारांशी, आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे. नाही, पण द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिलात, पण आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, त्यात काय चित्र असेल? कारण 12 खासदारांचा गट वेगळा झालेला आहे आणि तो NDA बरोबरच असेल. आपण NDAतच शिवसेना आहे असं म्हटलं जातं आहे. नाही नाही नाही, शिवसेना NDAत नव्हती. 2019 नंतर आम्ही NDAतून बाहेर पडलेलो आहोत. आता एक कोणी 4-5 लोक बाहेर पडून त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, भीतीपोटी असे निर्णय घेत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय करायचं आहे त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील.
पण शिवसेना एकसंघ राहावी यासाठी संजय राऊत येत्या काळात काही प्रयत्न करणार आहेत का? कारण जे मतभेद मनभेद जे काही झालेले असतील, एक सांगू का, कोणतेही मतभेद नाही आहेत. मग आता जे सुरू आहे ते काय? ते मतभेद नसून ती दहशत आहे केंद्रीय तपास यंत्रणांची, आणि अनेक इतर गोष्टी त्याच्यात हे असतील, पण ही दहशत आहे. काल तुम्ही अर्जुन खोतकरांचं वक्तव्य ऐकलं असेल. असे अनेक अर्जुन त्यात 40मध्ये आहेत आणि दिल्लीतल्या 12मध्ये आहेत. पण राऊतसाहेब, असंही म्हटलं जातं आहे की हा जो आमदार खासदारांचा गट आहे तो म्हणतो आहे की भाजपबरोबर आपण गेलं पाहिजे, भाजपच्या साथीनं निवडणुका लढवल्या पाहिजेत. अजूनही महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का? आणि पुढच्या निवडणुकांच्या बाबतीत शिवसेना नेतृत्व महाविकास आघाडी अजूनही अस्तित्वात आहे. महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा विचारविनिमय होत असतो, आणि भविष्यामध्ये कोणती पावलं टाकायची याबाबतही चर्चा होईल. निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच काँग्रेस मी इतकंच म्हणतोय की महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. भारतीय जनता पक्षानं फुटीर गटाबरोबर जो काय निकाह लावलेला आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही स्वतंत्र आहोत. आमचा पक्ष, आमची एक भूमिका घेऊन आम्ही उभे राहत असतो. प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रवादी भूमिकेचं समर्थन आम्ही करतो. हिंदुत्वासंदर्भात कोणती चुकीची भूमिका आम्ही घेतली त्याने दाखवून द्यावं ना. हे कधीपासून झाले हिंदुत्ववादी? मेहबूबा मुफ्ती वंदे मातरम म्हणायला तयार आहे का? नाही. पण त्यांच्याबरोबर सुद्धा भाजप गेली, आणि त्यांच्याबरोबर आज हे फुटीर लोक गेले, तर आम्हाला काय हिंदुत्व शिकवताय तुम्ही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिष्टचिंतन ट्विटरच्या माध्यमातून केलं, पण त्यात शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख आढळत नाही. बघा, त्यांची भूमिका आहे, ते आता भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत. काही गोष्टी ठरवून केल्या जातात. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा कोणत्या प्रकारचा दबाव आहे हे मला माहिती आहे. पण असू द्या. उलट मी अर्जुन खोतकरांचं अभिनंदन करतो. त्यांनी मोकळेपणाने सांगितले त्यांच्यावर दबाव आहे म्हणून. त्यांच्या बाबतीत काय सुरू आहे त्यांनी दिल्लीत येऊन मोकळेपणानं सांगितलं. ते कोणत्या तणावाखाली आहेत. मी अशा मोकळ्या भूमिकेचं स्वागत करतो. पण एकनाथ शिंदे यांनी निदान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी चर्चेचे दरवाजे अजूनही खुले ठेवले. मला माहीत नाही. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीही उद्धव ठाकरे फोनवर त्यांना शुभेच्छा देतात. काय चाललंय काय नाही? चाललं काय? महाराष्ट्राची संस्कृती आहे. मीही त्यांना शुभेच्छा दिल्या देवेंद्रजींना. या राज्याची संस्कृती आहे. ही राजकीय मतभेदा पलीकडे सुद्धा आपण काही नाती जपायची असतात. शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे? दुश्मनी ही अखंड काळ चालत नाही, आणि राजकारणात तर अजिबात नाही. TV9 मराठीशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली.